नमस्कार, वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल अगदी 5च मिनिटात तयार होणारं चिंचेचं सरबत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया रेसिपीला. चिंचेचं पन्ना म्हणजे सरबत करण्यासाठी येथे मी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गूळ हा चिंचेच्या दुप्पट आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे बघा, येथे मी हे सब्जाचं बी घेतलेलं आहे. तर हे 2 चमचे मी सब्जाचं बी घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे सब्जाचं बी भिजत घालायचं आहे. तर येथे मी 1 वाटी घेतलेली आहे. तर यामध्ये आता मी हे सब्जाचं बी घालते आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. भरपूर असं पाणी ओतायचं आहे आणि हे आपल्याला असंच ठेवायचं आहे भिजत एक 10-15 मिनिटे. आपलं सरबत करून होईपर्यंत हे आपलं भिजून होईल. तर बघा, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एक, आणि त्यामध्ये आता मी ही चिंच घालणार आहे. आणि ही चिंच आणि गुळही घालायचं आहे यामध्ये. आणि यात असं थोडंसं पाणी ओतायचं, अर्धा ग्लास. आणि हे आता आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, आपली ही चिंच गुळाची छान अशी पेस्ट आता तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, छान असं हे बारीक झालेलं आहे मिश्रण. आपण चिंच अजिबात भिजवली नव्हती तरी सुद्धा बघा, पाणी घालून मिक्सरमध्ये हे छान असं बारीक झालेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण आवश्यकतेनुसार पाणी घालून गाळून घेणार आहोत. तर येथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ही चाळण घेतलेली आहे. तर आता आपण हे रस हा गाळून घेऊया. पाणी घालून पुन्हा हे मिश्रण सगळं असं गाळून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याच्यातला असा गर असा काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता, हा चिंचेचा असा चोथा राहिलेला आहे फक्त, आणि सगळा गर हा गाळून झालेला आहे आपला. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. आणि हा आपला आता चिंचेचं कोळ तयार आहे, सरबत तयार आहे. तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे. तर ते काळं मीठ आपण घालणार आहोत. साधारण 1 चमचा घालायचा आहे. हे बघा, छोटा चमचा मी घेतलेला आहे हा. तर हा छोटा चमचा मी काळं मीठ घालते. त्याचबरोबर 1 छोटा चमचा येथे मी जिरा पावडर घेतलेली आहे. तर ती जिरा पावडर घालते. त्याचबरोबर येथे आपण बघा, हा सब्जा भिजत घातलेला होता. तर बघा किती छान भिजला आहे. अगदी हा 5च मिनिटात भिजलेला आहे. 5च मिनिटे झालेले आहेत आपण हे भिजत घातलेल्याला. पण बघू शकता तुम्ही, छान भिजलेला आहे हा. तर हा सब्जाही आपण यामध्ये घालायचा आहे. सब्जा हा शरीरासाठी खूप थंडावावर्धक असतो. आणि थोडंसं यामध्ये आता आपण बर्फ घालणार आहोत. आता हे छान मिक्स करायचं. आणि हे आता ग्लासमध्ये आपण सर्व करूया.